15-16 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी मराठीतलं सगळ्यात मोठं शब्दकोडं तयार केलं बर त्यावेळेला. आणि त्याचा जो आकार होता तो 3600 चौकटी एवढा होता. आई ग. म्हणजे 60 बाय 60. भारतातलं सगळ्यात मोठं कोडं म्हणून नोंदणी झाली त्या कोड्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये. अच्छा. माझ्या आईचा मला फोन आला की अरे जरा ये काम आहे म्हणून ये भेटायला म्हणून. मग मी गेलो. ती म्हणली हे बघ काय म्हणून तिने कॉम्प्युटर उघडला तिचा आणि मला एक शब्दकोड दिसायला लागलं. म्हणलं हे कोणी केलं? ते म्हणली मी केलं. म्हणलं याचा साईज काय आहे? ती म्हणली 16,500 चौकोटी. आणि ते बघितल्यानंतर मी चष्मा काढून असा बघायला लागलो. ते सगळं स्क्रोल करून मी चेक केलं तर त्या होत्या तेवढ्या चौकटी. थक्क झालो. म्हणलं अगं हे तू कधी केलं? ते म्हणली गेली वर्षभर माझं हेच काम चालू आहे. वर्षभर म्हणजे त्याच्यावर काम? हो, ती वर्षभर त्याच्यावर काम करत होती आणि वर्षभरानंतर ती म्हणली आता बघ याचं काय करायचं ते. मग मी परत ते तपासत बसलो. ते तपासायला मला 2-2.5 दिवस लागले आणि 2-2.5 दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की हे सगळ्यात मोठं शब्दकोड आहे. आणि मग मी ताबडतोब लिम्काशी करस्पॉन्डन्स चालू केला. त्यांना करंट विचारलं काय आहे ते. त्यांनी परत मला त्या गुजराती गृहस्थांचं नाव सांगितलं. मग मी पुढचा अर्ज तिथे दिला त्यांना आणि मग आईचं तिथे रेकॉर्ड झालं की 16,500 जवळ 16,250 काहीतरी. तो नाव सांगाल? आईचं नाव मनोरमा शिंत्रे. अच्छा. हा, तर तिचं सगळ्यात मोठ्या आकाराचं शब्दकोड म्हणून त्याची नोंदणी झाली. आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन सुन्न होऊन बसलो. म्हणलं हे काय आता? हे संकट घरात आलंय. घरात आलं. मी आता ते सांगणार होते.